नमस्कार मैत्रिणींनो, नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला सुरुवात केली आईच्या दर्शनापासून. भद्रकाली माता सगळ्यांना सुखात राहू हीच तुझ्या चरणी प्रार्थना. चला आजचा माझा दिवसभराचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आज देवीचं दर्शन घेण्यासाठी नागपंचमीला भद्रकालीचं दर्शन घेतलं आणि काशाईला निवद घेऊन आले. नागपंचमीला आमच्या सिन्नरमध्ये काशाईचं मंदिर आहे, तिथं सगळेजण सिन्नरचे भाविक दर्शनाला येतात आणि आईला निवद पाणी करतात. चला देवीचं दर्शन घ्या सगळ्यांनी. बोल काशाई माते की जय. देवीच्या मंदिरामध्ये गाणी चालू होती. व्हिडिओला कॉपीराइट पडला काय बोलतो आमचा व्ह्यू द्या म्हणतात. आईच्या दर्शनाला आणि सत्यनारायण पूजा केली. भद्रकालीजवळ ऋषिकेश बोईसर गणपती भरतात. त्यांच्या नक्की त्यांच्याकडे गणपती घ्यायला खूप सुंदर गणपती आहे. आपलं भद्रकालीच्या समोरच गणपतीचं मोठं शॉप आहे. नक्की गणपती घ्यायला खूप सुंदर गणपती बाप्पा मोरया. आई काशाला जाऊन आली. भद्रकालीचं दर्शन घेतलं, मस्त ताट केलं जेवायला. आता मी भजी गरम गरम काढते. स्वयंपाक सगळं झाले, सार भात पुरणपोळ्या मेथीची भाजी. चला स्वयंपाक माझा झाला, तर जेवायला ताट देते. पांचलेश्वर मंदिरात आले. आरतीची तयारी चालू होती. मुलं डुमकी वाजवत होते, लहान लहान मुलं मंदिरात खेळत होते. आरतीची तयारी चालू होती. चला महादेवाचं दर्शन घेऊ आणि आरती घेऊ. चला श्री पांचलेश्वर भगवान की जय. महादेवाची आरती झाली. महादेव इतकी सुंदर सजवले. चला पांचालेश्वर भगवान की सगळ्यांनी महादेवाचं दर्शन घ्या. नागपंचमीचे नागोबाबी खूप सुंदर सजवले. तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन सबस्क्राईब करा.